या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अक्षरा भुवनेश्वरीला प्ले स्कूलबद्दल विचारत असते आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई, आता हे तुम्ही काय मध्येच नवीन काढलं आहे. आपल्या दोघींचं या प्ले स्कूलबाबत काही बोलणं झालेलं नव्हतं आणि आम्ही तुमच्या बाकीच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत ना, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घरी या. हे प्ले स्कूल वगैरे आम्ही काहीच सुरू करणार नाही. आणि हे ऐकून अक्षरा म्हणू लागते की मॅडम, तुम्ही आत्ता असं नाही बोलू शकत. तुम्ही मला जो फायनल ड्राफ्ट पाठवला होता त्यामध्ये हा मुद्दा होता आणि त्यावर तुम्ही सहीसुद्धा केलेली आहे. आणि हे ऐकून भुवनेश्वरीला धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण याबद्दल तर आम्ही वकिलांना काही सांगितलंसुद्धा नव्हतं आणि आपल्यात देखील काहीच बोलणं झालं नव्हतं. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की नाही मॅडम, जेव्हा वकील साहेबांनी मला कॉल केला होता तेव्हा मी त्यामध्ये हा मुद्दा त्यांना ॲड करायला सांगितला होता. ते मला म्हणाले सुद्धा की मी भुवनेश्वरी मॅडमचं अप्रुव्हल घेऊन तो मुद्दा ॲड करेल आणि त्यासाठी मी सुद्धा होकार दिला होता आणि मग फायनल ड्राफ्टमध्ये हा मुद्दा होताच. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, मी एकदा वकील साहेबांसोबत बोलते आणि मग तुम्हाला कळवते. आणि मग ती फोन ठेवून देते. पण अक्षरा मात्र काळजीत पडते. दुसरीकडे अक्षराचे बाबा आईला म्हणत असतात की अक्षरा म्हणते की ती सगळं काही ठीक करेल, पण मला ना खरंच त्या भुवनेश्वरी मॅडमचं काही खरं वाटतच नाही आहे. आणि त्यावेळी आई म्हणते की तुम्ही नका असा विचार करू आणि तुम्हीच म्हणता ना की आयुष्याकडे कायम सकारात्मक दृष्टीने पाहायचं असतं, मग तुम्ही इतका निगेटिव्ह विचार का करताय. आणि त्यावेळी अक्षराचे बाबा म्हणतात की अगं, हा आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मला भीती वाटते. पण आई म्हणते की तुम्ही नका काळजी करू, आपली अक्षरांना नाती जोडणारी आहे, तोडणारी नाही. आणि मला खात्री आहे ती तिच्या सासरकडच्या लोकांचं मन नक्की जिंकून घेईल. आणि त्यावेळी बाबा म्हणतात की हो, कदाचित ते एक वेळ ती करेलसुद्धा, पण त्या लोकांच्या मनात हिच्याविषयी प्रेम निर्माण होईल का. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी मी त्या घरात जे काही पाहिलं ना, ते मी आयुष्यभर विसरणार नाही. अगं, त्या दुर्गेश्वरी मॅडमने माझा गळा दाबला. त्यांनी ना आपल्या नात्याची जाण ठेवली ना माझ्या वयाची. आणि मग त्यांनी अक्षराला सुद्धा मारहाण केली आणि हे मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. मग तूच सांग, आता मी कसा विश्वास ठेवू की आपली मुलगी त्या घरात सुखात राहील यावर. आणि त्यावेळी आई म्हणते की आंब्याच्या पेटीमध्ये एखादा आंबा सडका असतोच ना, पण त्यामुळे आपण काही इतर आंबे फेकून देत नाही ना. आणि त्यावेळी बाबा म्हणतात की अगं हो, खरं आहे तुझं, पण त्या घरात असे किती सडके आंबे आहेत तुलासुद्धा माहिती आहे ना. तर अक्षराची आई म्हणते हो, मला माहीत आहे आणि अक्षरालासुद्धा नक्कीच माहिती असणार. आणि त्यावेळी बाबा म्हणतात मग ती त्यांना घरातून बाहेर का नाही काढत. तर आई म्हणते की तुम्ही आपल्या मुलीला ओळखत नाही का, ती कधीच तिची नाती तोडणार नाही. ती काय करेल माहिती आहे का तुम्हाला, जो सडलेला आंबा आहे ना त्याचा खराब झालेला भाग काढून टाकेल आणि त्या आंब्याला देखील ती चांगलं बनवेल. पण हे ऐकून बाबा म्हणतात की तू फक्त कल्पना विश्वात रमू नको, वास्तव काहीतरी वेगळंच आहे, त्याचं भान ठेव. पण आई म्हणते की आपण आपल्या मुलीवर एकदा विश्वास ठेवू, तिला सपोर्ट करू. ती म्हणते ना की सगळं काही ठीक होईल, मग आपण तिच्यावर विश्वास ठेवू. आणि त्यासाठी मग बाबा नाईलाजानेच हो म्हणतात. दुसरीकडे भुवनेश्वरी त्या वकिलाला कॉल करते आणि प्ले स्कूलबद्दल विचारते. ती खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की आम्हाला न सांगता तुम्ही तो मुद्दा ॲड का केला, तुम्हाला काय आम्ही परवानगी दिली होती का. आणि ते ऐकून तो वकील खूपच घाबरतो आणि म्हणतो की मॅडम, असं का बोलताय तुम्ही, आपलं याबद्दल बोलणं तर झालं होतं ना. पण भुवनेश्वरी म्हणते की कधी बोलणं झालं होतं आम्हाला काही आठवत नाही आहे आणि आम्ही तुम्हाला बजावलं होतं ना की जेवढं सांगितलं आहे तेवढंच त्या ड्राफ्टमध्ये लिहा, बाकीचं काही नाही. मग तुम्ही आमचं ऐकलं का नाही, बाकी सगळी कामं उत्तम केली, मग याच एका ठिकाणी असा घोळ कसा काय घातला. आणि त्यावेळी तो वकील म्हणतो की मॅडम माफ करा, पण आपलं खरंच या बाबतीत बोलणं झालं होतं. तुम्हाला आठवतं आहे का, काल रात्री मी तुम्हाला फोन केला होता आणि सांगितलं होतं की अक्षरा मॅडमने फीडबॅक दिला आहे आणि त्यात त्यांनी काही मुद्देसुद्धा ॲड केलेत. आणि त्यावेळी तुम्ही म्हणालात की त्यांनी जे काय ॲड केलं आहे ते सगळं तुम्ही अप्रूव्ह करा, आमची काही हरकत नाही आहे. आणि मग भुवनेश्वरीला कालचा प्रसंग आठवतो, तिचं बोलणं आठवतं आणि मग ती नाईलाजाने म्हणते की ठीक आहे, आम्हीच विसरून गेलो होतो. तर तो वकील म्हणत असतो की मॅडम, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, मी नवीन ड्राफ्ट बनवू का. पण भुवनेश्वरी म्हणते की नाही, काही हरकत नाही, आमची चूक झाली, आता जे काही करायचं ते आम्हीच करू. आणि मग ती फोन ठेवून देते आणि विचार करू लागते की आता सुनबाईंची ही मागणीसुद्धा मान्य करावीच लागेल, नाहीतर त्या हा एकच मुद्दा धरून बसतील आणि घरी काही येणार नाही. आणि मग ती पुन्हा अक्षराला कॉल करते आणि म्हणते की हा सुनबाई, आम्ही वकील साहेबांसोबत बोललो आहे
आम्ही तो मुद्दा वाचला होता, पण त्यानंतर आम्ही विसरून गेलो. तुमचं जे काही ते प्ले स्कूल आहे ना, ते आम्ही लवकरात लवकर सुरू करू, तुम्ही काळजी करू नका. आणि हे ऐकून अक्षरा तर खूपच खुश होते. ती म्हणते की मॅडम, आता माझी फक्त शेवटची मागणी आहे की त्या प्ले स्कूलचं उद्घाटन अधिपतींच्या हस्ते व्हावं. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, असंच होईल. आपल्या शाळेच्या इमारतीमध्ये 2-3 वर्ग रिकामे आहेत ना, तिथेच आम्ही उद्यापासून प्ले स्कूल सुरू करतोय. आणि उद्या त्या प्ले स्कूलचं उद्घाटन अधिपतींच्या हस्ते होईल. तुम्हीसुद्धा आता बॅग भरायला सुरुवात करा, कारण उद्घाटन झाल्यावर तुम्हाला इकडे घरी यायचं आहे. आणि हे ऐकून अक्षरा ही हो म्हणते आणि फोन ठेवून देते. ती खूपच खुश असते. दुसरीकडे भुवनेश्वरी मात्र नाराज असते. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तिला काय झालं आहे हे विचारतो. दुसरीकडे अक्षरा देवाचे आभार मानते आणि मग त्यानंतर आईला प्रेमाने मिठी मारून घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे अक्षराची आईसुद्धा खूपच खुश होते. पण तितक्यात अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात की मला नाही असं वाटत की भुवनेश्वरी मॅडम उद्याच्या उद्या प्ले स्कूल सुरू करतील. त्या फक्त बोलायचं म्हणून बोलल्या असतील. पण अक्षरा म्हणते की नाही बाबा, आता त्यांना घाई आहे. त्यांना लवकरात लवकर बाबांसोबत लग्न करायचं आहे. त्यामुळे मग त्या वाटेल ते करतील. आणि त्यांच्यासाठी हे सगळं अवघड नाही आहे, कारण त्यांच्याकडे खूप मॅनपॉवर आहे, पैसा आहे. आणि त्यावेळी बाबा म्हणतात की त्या नाहीतरी सगळ्यांना पैशांचाच रुबाब दाखवत असतात. पण मला नाही असं वाटत की त्या तुझी ही मागणी मान्य करतील. पण अक्षरा म्हणते की बाबा, त्या नक्की माझी ही मागणी मान्य करणार. आणि तुम्ही बघा, उद्याच प्ले स्कूल सुरू होईल आणि अधिपतींच्या हस्ते त्याचं उद्घाटनसुद्धा होईल. आणि मग त्यानंतर मी अधिपतींना तिथेच आमच्या बाळाची बातमी सांगेल आणि माझ्या घरी परत जाईल. मात्र त्यावेळी अक्षराचे बाबा पुन्हा म्हणतातच की हे बघ अक्षरा, जर असं नाही ना झालं तर मग मी जे सांगेल ते तुला ऐकावंच लागेल. मग मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आणि त्यावेळी अक्षरासुद्धा म्हणते की ठीक आहे, पण माझी खात्री आहे अशी वेळ येणारच नाही. आणि मग ती मार्केटमध्ये जाण्यासाठी निघते. तर आईबाबांना म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल ठीक. आणि जर उद्या खरंच प्ले स्कूलचं उद्घाटन असेल ना, तर आपणसुद्धा नक्की जाऊ. मात्र अक्षराच्या बाबांचा या सगळ्यावर काही विश्वास बसतच नाही. दुसरीकडे अधिपती पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीला विचारत असतो की काय झालं, तुम्ही का काळजीत आहात. पण भुवनेश्वरी त्याला काही सांगायला तयारच नसते. पण मग अधिपतीने खूपच आग्रह केल्यावर ती चारुहास सरांचं बोलणं आणि मग अक्षराची शेवटची मागणी त्याला सांगते. अधिपती म्हणतो की ठीक आहे, आपण करू रजिस्टर लग्न. मात्र त्यांना सांगा की आता उगाच फाटे फोडू नका, ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न करा. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, आम्ही बोललोय तसं त्यांच्याशी आणि ते तयारसुद्धा आहेत. आता फक्त उद्या एकदा का प्ले स्कूलचं उद्घाटन झालं की मग सुनबाई घरी येतील आणि मग ती तेथून निघून जाते. पण अधिपतीला कळत नाही की आता हा नवीन प्ले स्कूलचा काय मुद्दा आहे. आणि मग तो ओंकारला कॉल करतो आणि त्याला सांगतो की तू मास्तरीणबाईंना कॉल कर आणि त्यांना सांग की आम्हाला त्यांना भेटायचं आहे. अर्ध्या तासात आम्ही रंकाळ्यापर्यंत पोहोचतो, त्यांनासुद्धा तू तिथेच यायला सांग. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो. दुसरीकडे भुवनेश्वरी त्या प्ले स्कूलसाठी सगळी तयारी करते. ती तिच्या माणसांना बजावून सांगते की आज रात्रीच प्ले स्कूल तयार व्हायला हवं आणि पैशांची काळजी करू नका. जितके पैसे हवे असतील तितके मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि मग ती दुर्गीला बोलावून घेते आणि ते पैसे त्या माणसांपर्यंत पोहोचवायला सांगते. परंतु दुर्गी नेहमीप्रमाणे म्हणत असते की ताई, हे सगळं करायची काहीच गरज नाही. आपण काही कळसूत्री बाहुली आहोत का त्या सुनबाईच्या तालावर नाचायला. पण भुवनेश्वरी तिचं काही ऐकत नाही आणि तिला म्हणते की जेवढं काम सांगितलं आहे तेवढंच कर. आम्ही तुला तुझं मत विचारलेलं नाही आहे. त्यामुळे मग दुर्गी गप्प बसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.